उगवेकर. मयूर उगवेकर. या या हिंदीत सांगतो. हिंदीच चालत आमका. हेलो, अभी जो मुकाबला चल रहा है आई भैरव मोंड वर्सेस जय बजरंग. जय बजरंग मल के बीच. तो पहले टॉस जीतकर पहले टॉस जीतकर फील्डिंग करने का यहाँ पर फैसला किया भैरवी. तो भैरव की तरफ से पहले गेंदबाज आ रहे मयूर उगवेकर, उनके सामने बल्लेबाज है अनिल. यहाँ पर खतरा हो सकता है, यहाँ पर विकेट. ये पहला विकेट गिरता हुआ. तो अनिल के रूप में एक सफलता मिलती हुई आई भैरव मोहन को. आपले काय समजून क्या तो मलई के बीच की तरफ से दूसरा ओवर लेकर जा रहे, दूसरा रवि बल्लेबाजी करने के लिए जा रहे रवि प्रवीण प्रवीण प्रवीण. कितने ओवर? 5 ओवर का ये मुकाबला चलता हुआ. स्ट्राइक पर खेल रहे रुपेश और नॉन स्ट्राइक पर जा रहे प्रवीण, और उनके सामने गेंदबाज है मयूर. काफी धूप यहाँ पर चलती हुई, एक कड़ी धूप में ये मैच चलता हुआ आई भैरव मोंट वर्सेस जय बजरंग मयूर के बीच. फील्डिंग में थोड़ी पर सजावट करते हुए कप्तान निहाल घाटवाल. फिर एक बार मयूर गेंदबाजी करने के लिए तैयार, उनके सामने बल्लेबाज है रुपेश. अच्छी गेंद यहाँ पर, निश्चित रूप से यहाँ पर और एक सफलता मिलती हुई मयूर उगवेकर को रुपेश के रूप में. काफी खराब यहाँ पर बल्लेबाजी करते हुए बिना कोई खाता खोले हुए 2 विकेट गिरता हुआ जय बजरंग मयूर का. और रुपेश की जगह लेने के लिए धीरे धीरे मैदान की ओर जाते हुए तन्मय. फिर एक बार मयूर गेंदबाजी मार्ग से गेंदबाजी करेंगे तन्मय के लिए. अच्छी फील्डिंग की सजा तन्मय पर. एक बार उठा दिया, निश्चित रूप से देखना पड़ेगा. 4 रन तन्मय के बल्ले से निकलता हुआ पहला चौका, और 4 रन के साथ कुल मिल स्कोर का टीम का स्कोर बढ़ता है 4 रन 2 विकेटों के नुकसान से. फिर एक बार मयूर गेंदबाजी करेंगे तन्मय के लिए. तन्मय खेलने के लिए तैयार. फिर एक बार उठा दिया, निश्चित रूप से देखना पड़ेगा, खतरा हो सकता है. और यहाँ पर तन्मय की भी पारी खत्म हो जाती है. तन्मय ने अपने टीम के लिए 4 रनों का योगदान दिया है. टीम का स्कोर बढ़ता है 4 रन 3 विकेटों के नुकसान से. इस ओवर के 2 गेंद बाकी है. अच्छी गेंदबाजी का यहाँ पर नजारा मयूर द्वारा. तन्मय की जगह लेने के लिए जा रहे शैलेश.
फिर एक बार मयूर अपनी गेंद की अगली गेंद डालने के लिए तैयार है। उनके सामने बल्लेबाज है शैलेश। देखना पड़ेगा शैलेश अपनी टीम को कितने रन बटोर लेते। अच्छी गेंद यहाँ पर बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हुए मयूर। इस ओवर की आखिरी गेंद लेकर मयूर शैलेश खेलने के लिए तैयार। अच्छी गेंद यहाँ पर विकेट कीपर के ग्लोव में जाते हुए। तो एक ओवर के समाप्ति के बाद टीम का स्कोर बढ़ता है 4 रन 3 विकेट के नुकसान से। देखना पड़ेगा आई भैरव की तरफ से कौन गेंदबाजी मार्ग पर लाया जाता है। कौन वो बॉल साहिल 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 घाटू। तो आई भैरव की तरफ से गेंदबाजी पर मार्क पे लाया गया है साहिल घाटवाल और उनके सामने बल्लेबाज है प्रवीण। प्रवीण पहली मर्तबा सामना करेंगे साहिल का गेंद का। फिर एक बार साहिल अपनी गेंदबाजी का पहली गेंद डालते हुए प्रवीण के लिए। देखना पड़ेगा प्रवीण किस तरह की बल्लेबाजी करते। अच्छी गेंद यहाँ पर विकेट क्लिप के ग्लोव में जाते हुए बहुत ही अच्छी गेंदबाजी यहाँ पर करते हुए आई भैरव। फिर एक बार साहिल गेंदबाजी मार्ग पे अच्छी गेंद यहाँ पर लॉन्ग ऑन की दिशा जाती। एक रनों पर ही संतोष मानना पड़ेगा। टीम का स्कोर बढ़ता है 5 रन 3 विकेट के नुकसान से। बहुत ही खराब बल्लेबाजी यहाँ पर करते हुए आई जय बजरंग मयूर के बल्लेबाज। फिर एक बार साहिल गेंदबाजी करेंगे शैलेश के लिए। बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हुए साहिल। फिर एक बार साहिल और उनके सामने शैलेश खासा पहुंच किया जाती हुई गेंद। एक रनों पर ही संतोष मानना पड़ेगा। तो एक के साथ टीम का स्कोर बढ़ता 6 रन। फिर एक बार टिकलेर के रूप में मिलता है 1 रन। टीम का स्कोर बढ़ता है 7 रन 3 विकेट के नुकसान से। बहुत ही अच्छी गेंदबाजी यहाँ पर साहिल गेंदबाजी करते हुए। बड़ी स्ट्रोक खेलना पड़ेगा जय बजरंग मलई को अगर ये मैच में रहने का प्रतियोगिता में रहने का है। तो देखना पड़ेगा क्या जो सकता है। विकेट के पर गेंद के नीचे जा रहे हैं और यहाँ पर कैच एक जीवदान मिलता हुआ प्रवीण को। तो 2 ओवर के समाप्ति के बाद टीम का स्कोर बढ़ता हुआ 8 रन 3 विकेट के नुकसान से। काफी खराब शुरुआत यहाँ पर कही जा सकती है।
आई भर मोन की तरफ से तीसरा ओवर लेकर विशाल पोसम गेंदबाजी मार पर बहुत ही अच्छे गेंदबाज है विशाल। देखना पड़ेगा आखिरी 3 ओवर का खेल बाकी है और 3 ओवर में कितने रन बटोर लेते जय बजरंग मलय के बल्लेबाज प्रवीण, जो कि व्यक्तिगत 3 रनों पर खेलते हुए और विशाल की अगली गेंद का सामना करेंगे प्रवीण। गेंद फुल टॉस गेंद 3 निश्चित रूप से यहाँ पर अंपायर का अपर वाइड का इशारा। इस वाइड के साथ टीम का स्कोर बढ़ता है 9 रन 3 विकेट के नुकसान से। हाँ 2 रन। फिर एक बार विशाल गेंदबाजी करेंगे प्रवीण के लिए। फिर एक बार अच्छी गेंद यहाँ पर। दस रन 3 विकेट के नुकसान से तीसरा ओवर चलता हुआ। धन्यवाद धन्यवाद नितीन केळुसकर. राईट आहे मुर्दीकडे मारा करतोय विशाल पोसम. सामना करतोय तो विशाल राईट अमृतकडे मारा करतोय प्रवीणला. चेंडू काही समजत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्येत काही बदल नाही. धाव संख्या होते ती 12. 3 बाद 12. पुढील चेंडू विशाल यांचा खेळण्यास सज्ज प्रवीण. दुसरा चेंडू निर्धाव जातोय. चेंडू काही समजत नाहीये प्रवीण याला. धाव संख्येत काही बदल नाही. धाव संख्या होती 12. 3 बाद 12. पुढील चेंडू खेळण्यास सज्ज असेल तो प्रवीण विशाल यांचा. राईट अँड विकेट मारा करतोय पंचांच्या डाव्या बाजूनी. पुढील चेंडू प्रवीण यांचा खेळण्यास आता मात्र फुल टच चेंडू. तो पण चेंडू धाव जातोय आणि चेंडू काही समजत नाहीये. धाव संख्येत काही बदल नाही. काय विकेट जातोय. बॅटची हलकीशी कट घेऊन जातोय आणि प्रवीण तंबूच्या दिशेने येताना दिसतोय. त्या प्रवीणची जागा घेण्यासाठी जातोय तो प्रशांत मंचेकर. प्रशांत मंचेकर. शेवटचा चेंडू असेल ते विशाल पोसम यांचा. राईट एम वर्ध विकेट मारा करतायत प्रशांत पोसम. दिवा पाटील एंड कडून स्वर्गीय दिवा पाटील क्रीडा संकुलन जुईनगर येथे चालू असलेले सामने जय बजरंग मळई आयोजित गाभी समाज मर्यादित हे सामने चालू आहेत. पुढील चेंडू खेळण्यास सज्ज असेल प्रशांत मंचेकर. राईट एम उर्दू विकेट मारा करतोय. पुढील चेंडू आता मात्र उर्ध्व चेंडू बघा किती आणि मात्र झेलबाद होऊन पहिल्या चेंडू खेळता येता झेलबाद होतोय तो. कव्हरच्या दिशेने मारला होता चेंडू आणि झेलबाद झालाय तो प्रशांत मंचेकर. धाव पाचवा धक्का बसतोय जय बजरंग संघाला आणि प्रशांतची जागा घेण्यासाठी जातोय तो निलेश. धाव संख्या होते ती 12. 5 बाद 12. यानंतर सामना वडापूर विरुद्ध सिद्धिविनायक. बॉलर नेम नितीन बॉलर सांग ना कोणतो. हा सिद्धेश म्हणजे सिद्धेश.
सिद्धेश मंचेकर वैयक्तिक पहिलं संघातर्फे चौथं षटक घेऊन आलाय तो सिद्धेश मंचेकर. पहिला चेंडू निर्धाव टाकतोय. निलेशला काही चेंडू समजत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्येत काही बदल नाही. धावसंख्या होती 12. पुढील चेंडू निलेश यांचा खेळण्यास सज्ज असेल. आता पुढे तटणार चेंडू काय समजत नाही. दुसरा चेंडू निर्धाव होतो. एसटीचा धोका होता पण एसटी रक्षकाला चेंडू भेटला नाही त्यामुळे परत पिच मध्ये सुरक्षित येतोय तो निलेश. राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय तो सिद्धेश. पुढील चेंडू सिद्धेशांचा धापाचा बोलून धरणार बसेल पंचांच्या उजव्या बाजूने. आता मात्र हलका चेंडू बघा झेल होऊ शकतो. झेल कल स्वतः एसटी रक्षक आणि झेल बाद होतोय तो निलेश शैलेश आणि शैलेशची जागा घेण्यासाठी जातोय तो मुन्ना. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल ती आई भैरावी मोंडिया संघाची. भैराई देवी मोंड निखिल बाबल मुन्ना या नावाने प्रसिद्ध असलेले निखिल बाबल स्ट्राईकला असतील. आता मात्र हलकाच तटाला चेंडू बघा किती धाव मिळू शकतो. एक धावावरती समाधान मानावं लागेल. मुन्ना आणि निलेशला आता स्ट्राईकला आहे तो निलेश. धाव संख्या 13. पुढील चेंडू सिद्धेश यांचा खेळण्यास सज्ज असतील निलेश. आता मात्र ऑफ साईडला हलका तटला चेंडू बघा किती धाव मिळू शकतो. गॅप मधून येतोय चेंडू आणि जातोय की काय खणखणी असा चौकार. निलेशच्या बॅट मधला खणखणी असा चौकार. ऑफ साईडला हलकासा तटवला होता आणि एक खणखणी चौकार जातोय. कव्हर पॉइंट आणि कव्हर मधून हलकासा कट केलेला चेंडू. धावसंख्या 4 ने भर पडते. धावसंख्या होते 17. पुढील चेंडू राईट हँड राऊंड विकेट मारा करतो सिद्धेश. सामना करेल निलेश. बघूया आपल्याकडे किती धावा करू शकतो. आता मात्र घोषित क्षेत्रात घोषित क्षेत्रात जातोय. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते 18. आणि षटकाची समाप्ती होते. चौथ्या षटकानंतर धाव संख्या होते ती 18. 6 बाद 18. सिद्धिविनायक वडाळा संघाचे कर्णधार तसेच WNCC वडपचे कर्णधार नाणेफेक साठी यायचं आहे. हे षटक संपलं की तुमचं लगेच नाणेफेक होईल. नितीन बॉलर बोल. नेहाल ना नेहाल घाटवळ वैयक्तिक पहिला संघावर 5 षटकाला नेहाल घाटवळ. आता मुन्ना मात्र हलकासा कट करतो आणि 1 धाव पूर्ण करतात निलेश आणि मुन्ना. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते ती 19. बघूया पुढील चेंडू न्यायालयांचा खेळण्यास सज्ज असतील निलेश. आता हलकासा कट केलाय. 1 धाव पूर्ण करतात. एका धावेने समाधान मानतायत ते दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती ती 20. मैदानामध्ये दिसत आहे ते निलेश मुन्ना यांचा मामा पण आहे. मामा भात्यांची जोडी मैदान दिसते आणि निलेश कोंडे यांचा वाढदिवस आहे म्हणजे पार्टीची सोय होईल त्याच्यात काही शंका नाही. आणि स्टेजीत होतोय तो मुन्ना. 7वा गडी बाद होतोय तो जयभद्र संघाचा. त्यांची जागा घेण्यात तो प्रत्येक
शेवटच्या हाणामारीचे 3 चेंडू बाकी असतील. बघा किती धावा मारू शकेल तो प्रतीक आणि निलेश. स्ट्राईकला असेल तो प्रतीक. धाव संख्या होती ती 20. राईट या मोडतो इकडे मारा करतो नेहाला घाटवर सामना करेल प्रतीक. बघा आपल्या संघात किती धाव करू शकेल. आता मात्र चेंडू काही समजत नाहीये प्रतीक याला. चेंडू निर्धाव जातोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नेहालांचा पुढील चेंडू खेळण्यास सज्ज असेल प्रतीक. बघूया किती धावांचं. आणि 2 पंच दुरस्त साहेब दोन्ही हात समांतर करतायत आणि एक अवांतर अशा 2 धावा मिळत आहेत त्या जयभीमा या संघाला. धाव संख्या होते ती 22. पुढील चेंडू नेहा घाटोल यांचा खेळण्यास सज्ज असेल. आता मात्र एसटी चित बाद होतोय तो प्रतीक. त्यांचा सामना करतो तो. आता जातो प्रतीक जाण्याच्या हर्षल. शेवटचा चेंडू बाकी असेल तो नेहाल घाटवाळ यांचा. नेहाल घाटवाळ राईट या मोडतो इकडे मारा करतात पंचांच्या डाव्या बाजूने. शेवटचा चेंडू सामना करतील हर्षल नेहाल यांचा. बघूया किती धावा करू शकतील आपल्या संघासाठी हर्षल. आणि तटाला चेंडू बघा किती धावा मिळू शकतात. एक धाव तर पूर्ण करतील. दुसऱ्याचा प्रयत्न तर करतीलच आणि दुसऱ्याचा प्रयत्न करतात. आणि रनआउट सुरुवात बाद होतोय तो निलेश. 9 बाद होत आहेत ते जयभीमा संघाचे खेळाडू. आणि धाव संख्या होते ती 23 आणि 24 धावांचं आव्हान असेल ते जय आई भैराई देवी मोंड या संघासमोर. WNCC वडपचे कर्णधार कृपया माईकशी संपर्क साधा. तसेच सिद्धिविनायक वडाळ्याचे कर्णधार नाणेफेकसाठी तुम्हाला बोलवलेलं असताना तुम्ही येत नाहीये. मगाशी पण तुमची घोषणा झाली होती. कृपया सहकार्य करा. नाणेफेक उडवायला तरी या ना. चौगुले साहेब कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं नाव सांगा जरा. उगवेकर आणि कोण? दीपक बट्टा.
मयूर स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला दीपक आणि बॉलर आहे प्रशांत मंचेकर. वैयक्तिक पहिलं. काय घेतल्या? सिद्धिविनायक वडाळ्या संघाने आपली 12 खेळाडूंची नावं द्यायची आहेत. बाबा सर तुम्ही नावं द्या येऊन. पहिला चेंडू बघा किती धाव मिळत होता. एक धाव तर मिळते, मिस फिल्डिंग होते कुठेतरी तिकडे. धाव संख्या होती ती 1 बिनबाद 1. 24 धावांचा पाठलाग करतोय तो आई भैराई देवी मोंडा संघ. पुढील चेंडू प्रशांत मंचेकर यांचा खेळण्यास सज्ज असेल. दीपक बट्टा राईट हॅमवर मारा करतो प्रशांत आणि मात्र ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने मारले चेंडू. बघा किती धाव मिळू शकतात. एक धाव तर पूर्ण करतीलच आणि हा खणखणीत चौकार निघतोय तो दीपक बट्टाच्या बॅट मधून. धाव संख्येत 4 ने बरोबर धाव संख्येत बिनबाद 5. पहिलं षटक चालू असताना बिनबाद 5. 24 धावांचा पाठलाग करतो तो आई भैराई देवी मोंडा संघ. राईट हॅमवर इकडे मारा करतोय प्रशांत मंचेकर. 15-20 पावलांचा रनअप आहे ते प्रशांत मंचेकर यांचा. जय बजरंग मलिक संघाकडून खेळताना दिसतात कायम. प्रशांत मंचेकर सामना करतो प्रशांत मंचेकर यांचा. दीपक भट्टा राईट हॅम उर्ध विकेट मारा करतोय तो प्रशांत मंचेकर. सामना करेल दीपक भट्टा. पुढील चेंडू प्रशांतचा खेळण्यास सज्ज असेल. आता परत एकदा कव्हरच्या डोक्यावर मारले चेंडू. किती धाव मिळू शकतो. एक धाव तर पूर्ण करत एका धाव म्हणतात आणि कुठेतरी मिस फिल्डिंग होती. 2 धाव पूर्ण करतायत ते मयूर आणि दीपक. धाव संख्या दोन्ही बरोबर. धाव संख्या होती 7. बिनबाद 7. 24 धावांचा पाठलाग करत असताना राईट हॅम विरुद्धकडे मारा करतो प्रशांत मंचेकर. सामना करेल दीपक भट्टा. पुढील चेंडू प्रशांत यांचा खेळण्यास सज्ज असेल. आता मात्र पुढे नादा चेंडू निर्धाव जातोय. चेंडू काय हलकीशी बॅटची कट घेतोय आणि पॉवर प्ले मध्ये थांबतोय. राईट हॅमवर इकडे मारा करतोय तो प्रशांत मंचेकर पंचांच्या डाव्या बाजूने. पुढील चेंडू सामना करतोय बट्टा. आता मात्र रिव्हर्स शिफ्टच्या शॉट मारण्याच्या नादात गेला होता पण चेंडू काही समजलं नाही. दीपक बट्ट्याला चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्येत काही बदलले. धाव संख्या होती 7. बिनबाद 7. सिद्धिविनायक वडाळ्याच्या कर्मचाऱ्याने आपली 12 खेळाडूंची नावं द्यायची आहेत. कृपया सहकार्य करा. पुढील चेंडू खेळण्यास सज्ज असेल. आता तर पुढून तटवला चेंडू बघा. एक धाव तर पूर्ण करतात. एका धावावरती समान म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजाला. स्क्वेअर लेगला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय ते जय बजरंग या संघाकडून. पहिल्या षटकांतर धाव संख्या होते ती 8. बिनबाद 8. 24 धावांचा पाठलाग करतो तो आई भैराई देवी मोंडा संघ. प्रतीक कोयंडे वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरा षटक घेऊन आलो प्रतीक कोयंडे. बघूया एक सोपं आव्हान आहे ते आई भैराई देवी मोंड या संघासमोर. 24 धावा असतील 30 चेंडू मध्ये. पहिल्या षटकात 6 चेंडू मध्ये 8 धावा देतोय तो प्रशांत मंचेकर. आता येतो तो प्रतीक. राईट हॅम उर्दूकडे मारा करतोय. 15-20 पावलांचा रनअप असेल. प्रत्येक यांचा सामना करेल बट्टा. आज फुल टॉच चेंडू तेवढा ताकदीत तटवतो चेंडू बघा झेलवू शकतो का. मात्र हा खणखणीत चौकार निघतोय तो दीपक बट्टाच्या बॅट मधून. धाव संख्या 4 ने भर पडते. धाव संख्या होती ती 12. नावं दे ना. नावं फिल्डिंग पण नावं दिले. सिद्धिविनायक वडाळ्या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजासाठी पाचारण केलं आहे ते WNCC वडाप्या संघाला. पुढील चेंडू प्रत्येक यांचा सामना करेल वटा आणि
लॉंग ऑफला मारला चेंडू आणि झेल बाद होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला मारला होता चेंडू आणि झेल तिकडे उत्कृष्ट असा झेल घेतोय तो तिकडचा क्षेत्ररक्षक आणि झेल बाद होतोय तो दीपक भट्टाची जागा घेण्यासाठी येतोय. बघूया कोण येतोय तो. सिद्धिविनायकाची बॅट कोण येलो फलंदाजासाठी गेलाय तो. नाव सांगा फलंदाजचं. आई भैरादेवी मोंड. तुम्हाला खरंच विनंती आहे, प्रत्येक वेळी प्रत्येक सामन्याच्या वेळी तुम्हाला सांगायला लागतं एक कोणतरी या सहकार्य करा. अजय आता स्ट्रेट ड्राईव्ह मारले चेंडू बघूया किती धावा मिळू शकतात. एक धाव तर पूर्ण करतायत. लॉंगचा खेळाडू तिकडे तो पण क्षेत्ररक्षण करतोय. तन्मय प्रभू धावसंख्येत एक निभर पडते. धावसंख्या होते ती 13. प्रत्येक यांचा पुढील चेंडू खेळण्यास सज्ज मयूर हलकीशी बॅटची कट घेते आणि एक धाव पूर्ण करतायत ते मयूर आणि अजय. राईट हॅम उर्ध विकेट मारा करतो तो प्रतीक. सामना करेल आता नवीन स्ट्राईकला आलेला अजय. बघूया किती धावांचं योगदान देतोय तो अजय. आता मात्र पॉईंटच्या दिशेने मारलेलं चेंडू बघूया एक धाव तर मिळते. एका धावावरती समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्येत चोरटी धाव म्हणावी लागेल. धावसंख्येत एक बरोबर धावसंख्या होती ती 15. दुसरा षटक चालू आहे ते प्रतीक कोंडे यांचा शेवटचा चेंडू असेल. प्रतीक यांचं एक यश मिळवत आहे ते प्रतीक याला. प्रतीक यांचा पुढील चेंडू खेळण्यास सज्ज. आता फुल टच स्वरूपाचा चेंडू बघूया किती धाव मिळू शकतात. एक धाव तर पूर्ण करतीलच. दुसऱ्या धावचा प्रयत्न करताय आणि 2 धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या होते ती 17. 24 धावांचा पाठलाग करतोय तो आई भैरादेवी मोंड संघ. तन्मय प्रभू वैयक्तिक पहिल्या संघातर्फे पहिला चेंडू उत्कृष्ट चेंडू टाकला होता. चेंडू काही समजत नाहीये. अजय याला चेंडू निर्धाव जातोय तन्मय यांचा. बघूया पुढील चेंडू तन्मय यांचा. राईट हॅम राऊंड विकेट मारा करतायत पंचांच्या उजव्या बाजूने. सामना करतोय तो अजय पेडणेकर. पुढील चेंडू बघूया किती धावा घेत आहेत ते अजय आणि मयूर. मर्यादित 5 षटकांचे सामने चालू आहेत ते स्वर्गीय दिवा पाटील क्रीडा संकुलमध्ये. पुढील चेंडू तन्मय यांचा खेळण्यास सज्ज असेल. आता मात्र दुसराही चेंडू निर्धाव टाकतोय अजय. याला चेंडू काही समजत नाही. यष्टरक्षक आपलं काम बजावतोय. 2 चेंडू लगातार निर्धाव टाकतोय तो तन्मय. धावसंख्येत काही बदल. धावसंख्या होते ती 17. 1 बाद 17. दीपक भट्टा आणि मयूर पेडणेकरांनी हलतं कुठेतरी उगेकरांनी हलतं हे ठेवलं होतं. आता खूपच डाव्या एसटीच्या बाहेर पंच दुरस्त साहेब दोन्ही समांतर करून अवांतर धावेची खून करतात. धावसंख्या होते ती 18. 24 धावांचा पाठलाग करतोय तो आई भैरादेवी मोंडा संघ. आता मात्र उंच तटवलेला चेंडू बघूया किती धावा मिळू शकतात. मिड विकेटच्या दिशेने मारला चेंडू आणि झेल होऊ शकतो आणि झेल बाद होतोय तो अजय यांची जागा घेण्यासाठी बघूया कोण येतोय तो. एक आहे बस तू पायाचा ह्यात आता काय आमचं या पायाचा घेऊन बसूच आहे ना. आयुष्यभर पण ठीक आहे, एवढं काय वाटत नाही. नाही ना खेळत वगैरे जाते सगळं काय होतं चालून ठेवलं ना
कोणतरी हा ना तो येऊ द्या कोण गेलो आई भैराई देवी मोंड नितीन कोणतरी पाठवा रे खरंच पाठवा कोण वाईट पडलो डिक्लेअर सुरू एक धाव मिळते ती सिद्धेशला पुढील चेंडू तन्मयांचा खेळतील सिद्धेश राईट हँड उर्दू इकडे मारा करतो आता हलकासा ऑफसाईड तटल चेंडू बघूया किती धाव मिळू शकतात एक धाव तर पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज एका धावावरती समाधान मानतायत का बघूया आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत 2 धावा पूर्ण करतायत ते मयूर आणि सिद्धेश धावसंख्येत 2 नंबर धावसंख्या होती ती 21 आता जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता असेल ती आई भैराई देवी मोंड या संघाला राईट हॅम 24 राईट हॅम राऊंड इकडे मारा करू तन्मय आता मात्र हलका तटवत नादात बघूया खूपच डाव्या बाहेर पंच दोन्ही या समांतर करून एक अवांतर धावेची खून करतायत धावसंख्या होते ती 22 2 धावा हव्या असतील जिंकण्यासाठी आई भैराई मोंड या संघाला राईट हॅम उर्दू इकडे मारा करतोय आणि बघूया मिड ऑनच्या डोक्यावर मारलाय चेंडू किती धाव मिळू शकतात एक धाव तर पूर्ण करतायत आणि षटकाची समाप्ती होते धावसंख्या होते 23 स्कोर समांतर होतोय एक जिंकण्यासाठी 1 धावांची आवश्यकता असेल ती आई भैराई देवी मोंड या संघाला चौथा षटक घेऊन येतोय रुपेश आणि हलकीशी कट करून जातो आणि विजयी होतोय तो आई भैराई देवी मोंडा संघ सिद्धिविनायक वडा या संघाने आपलं क्षेत्र साधून घ्यायचं आहे